तू सांग माझ्या कुठे तू काय मला तू सांग मला ना सिरियसली आता हे सगळं ना असं भडा 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 कोणाशी तरी असं बोलावं असं वाटतं. लोकांना वाटत असेल घरी पट्ट्या ओढ येऊन गेलाय पाय त्या बायकोनी धुवून धडाक्यात स्वागत केलं असेल. बघा देशपांडे बघा आमच्या घरातलं हे स्वागत. त्या पनीर मसाल्याचं तोंड बघू दिलं नाही आज मी हे ठरवलंय हे सगळं तुझ्या आणि माझ्याही आई बाबांशी बोलणार आहे. आता बस काय काय वेळ लागलाय का तुझं बरोबर आहे ना मग तू कशाला घाबरतीये. प्रश्न घाबरण्याचा नाहीये आपल्या दोघांचं भांडण आहे कशाला त्यांना मध्ये घेतोय आपण. पेशन्स संपले तर तुझे मी काही प्रभू राम नाहीये माझे पेशन्स संपतात कटकट सहन करायचे. पहिला फोन तू तुझ्या आईलाच करतो खरं बघा आता तुझा. आणि काय प्लीज उगाचच माझ्या आईला वगैरे फोन लावू नकोस. अरे तू कुठल्या तरी वेगळ्या मनस्थितीत कसं लागतं. काही वेगळ्या नाही निवांत बसले असतात तगडा अडचण टाकून थांब जरा आता काय वाटत लागलाय. हॅलो अभिनंदन जावई बापू खूप खूप अभिनंदन. मी आता याला तेच म्हणतो काय काय नवस करून पण असा जावई मिळायचा नाही. आम्हाला पण खूप खूप अभिमान आहे बघा. किती गोड नाहीच आहे. एवढ्या मोठ्या शहरात राहून प्रगती करायची मग? मी तर म्हणते आमच्या आम्ही नशीब काढले. आहा